मॉर्निंग. काचे वाजलेत 6:11. बाहेर बघा कसं आहे वातावरण. ते गार आहे, ते 24 डिग्री असेल आता. थोडा चहा ठेवू आणि दूध गरम करूया. ओके. घेतोय कॉफी आणि थोडंसं पावसासारखं झालं आहे वातावरण. ओके, तयारी सुरू आहे जायची. सौंदतीला जायचं आहे आज, रेणुका माता मंदिरामध्ये. चला जायचं आहे सौंदतीला. असेल अंदाजे 2.5 तास आहे. आधी घ्यायचं कृषीला. गावातलाच रस्ता. तिथे 2 ब्रिज आहेत नदी क्रॉस करायला. तो नवीन ब्रिज होता. तिथे पुढे जुना ब्रिज आहे. उजव्या बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गणपती मंदिर आहे. खाली नदीत उतरायला घाट पण आहे. सूर्योदय झालेला आहे आणि असा सीन आहे समोर. बाकी रोड खाली आहेत, आतले रस्ते आहेत. आणि आम्ही चाललो आहे दड्डी मार्गेवर. आता कर्नाटक लागेल. एक 10-11 किलोमीटरवरती कर्नाटक बॉर्डर आहे. तिथून पुढे पुणे बेंगलोर हायवेला गेला आणि पुणे बेंगलोर हायवे पकडून संकेश्वरला जायचं. तर आली आहे बॉर्डर महाराष्ट्र आणि कर्नाटकाची. ह्या नदीच्या पलीकडे कर्नाटक बॉर्डर सुरू. धनश्री ट्रॅव्हल्स वॉर्डवाल्यांना माहीत असेल. धनश्री ट्रॅव्हल्स पुणे आणि ठाणे मुंबईसाठी चांगली बस आहे. रेडवाली होती KSRTC. ओके, डिझेल भरून घेऊया. डिझेल होता 91 रुपये आणि पुढे काही पैसे होते. पण आहे बेंगलोर ते पुणे एक्सप्रेसवे. ते पोचलो आहे गडिंग्लजला. इथून 125 किलोमीटर दाखवते सौंदती. ते स्ट्रेट बेंगलोर हायवेला. तर आहे संकेश्वर गोकाक आणि पुढे सौंदती हायवे. तर रोड बऱ्यापैकी ठीक आहे, पण स्पीड ब्रेकर बरेच आहेत. सौंदतीच्या आधी जे मोठं तलाव लागतं ते पोचलोय जवळ. पोचलोय मंदिराच्या इथे. बाहेरच गाडी पार्क केली. सर्व शॉप्स बंद आहे. आता आहे मंडे. सगळीकडे शेण शेण. या दुकानात दुकानवाले झोपले आहेत. बघू पुढे खाली पण दुकानं असतील. बरीचशी दुकानं आज बंद आहेत. समोर पवन चक्क्या दिसत आहेत.
घेते. थोडी केळी पण घ्यायची आहे आमच्या. 20 रुपये. तेल वगैरे घेतलं काय काय. तिथे एंट्री आहे 100 रुपये देऊन, पण लवकर आणि एकदम जवळून दर्शन घेऊ शकतो. आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, तर आतले शूटिंग नाही करू शकतो. बाहेरून मंदिर असं आहे. हे बाहेर पडल्यानंतरचं, तर हे बाहेर पडतानाची लाईन येते. नारळ घेतलेला फोडायचं आहे. ओके, ट्राय करतो. घेतो थोडं आधी. फुटेल काय का? फुटू दे वाकडं. अरे यार, तिकडे बघ, तिकडे बघ. ओके, हां फुटला. चंगण झाले आणि या थोडं जाऊया या पवन चक्क्यांच्या इकडे जवळून. तर ही आहे सुझलॉन कंपनीची विंडमिल पवनचक्की. या बाजूला पण भरपूर आहे. तिकडे खाली मोठा डॅमचा परिसर आहे. सुझलॉन. रेशिओ एक्सप्लेन करतोय काय आहे ते आणि किती आहेत ते फॅन्स. हे रस्त्याचे कंडिशन्स बऱ्यापैकी चांगले आहेत कर्नाटकात. आणि एवढं नारळ पाणी ते किती नारळ फ्रेश आहेत. मलाही नाही आहे. थांबलो आहे लंचसाठी. एक हॉटेल आहे. तर या वाडी. गावाचं नाव आहे बेलवडी. मागवले डोसा आणि उत्तपम आणि माझ्यासाठी ब्लॅक कॉफी. ओके, लेट्स गो. तर परतीचा प्रवास. डाव्या बाजूला डॅम. हा आता टोलवाला रोड घेतलेला आहे. तर व्हिडिओ कसा आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.